नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर मंडळी, चला डिसेंबर महिन्याच्या निमित्ताने तुमच्या तब्येतीला घेऊन एक साधारण असं मार्गदर्शन बघूया. आणि मंडळी, पुढे जायच्या आधी हे सांगू इच्छिते की मी जेव्हा वैयक्तिक मार्गदर्शन करते त्याच्यात मी तब्येतीला घेऊन मार्गदर्शन घेत नाही. कारण वैयक्तिक मार्गदर्शनच्या वेळेस तब्येतीच्या बाबतीत अन्य अशा अनेक ऊर्जा सामील असतात, त्यामुळे मी करत नाही. तर हे मला फक्त एक छोटीशी मदत करायची इच्छा होते, कारण मी हल्ली खूप बऱ्याच तब्येतीला घेऊन तक्रारी ऐकते आणि खूप असे लोकांचे हेल्थ इश्यूज सुरू झाले आहेत त्यासाठी. तर आधी आपण ह्या ओरॅकल डेकमधनं बघूया आपल्याला काय संदेश येत आहे. हे काही सकारात्मक असे म्हण आहेत ह्याच्यात की जे तुम्ही बोलू शकता आणि ज्याच्यामुळे नक्कीच तुमच्या ओव्हरऑल जी तब्येत आहे त्याच्यावर फरक पडत जाईल जर ठीक नसते वगैरे तर. हे बघा, तर हा आला आहे संदेश आणि तुम्ही हे बोलू शकता रोजच्या रोज की तुमची जी शांतता आहे ना ती कुठेतरी जपली जात आहे, ती खूप अशी सुरक्षित अशी आहे. हे तुम्ही बोलू शकता, कारण तब्येत चांगली ठेवायला मन शांत असणं, भावना शांत असणं खूप 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 गरजेचं आहे. हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. मागे सुद्धा एक संदेश दिलेला आहे मंडळी, आणि मी ह्याचा फोटो घेते आणि नक्कीच व्हिडिओमध्ये टाकायचा प्रयत्न करेन, म्हणजे मग तुम्हाला हे या प्रकारे असं बोलताना तसं तुम्हाला एक म्हणतात ना व्हिज्युअलाइज पण करता येईल, बरं का. चला मग आपण ना आता टॅरोमधनं बघूया, एक साधारण बघूया काय येत आहे तुमच्या तब्येतीला घेऊन. तर करा विचारावा आपल्या तब्येतीचा काय कशी असते वगैरे, बघूया काय कार्ड सांगत आहे. आता ही एक मी 5 कार्ड रीडिंग घेत आहे मंडळी, म्हणजे ज्याच्यात तुम्ही कुठे कमी पडताय, कुठे अडथळे येत आहेत हे सुद्धा येईल आणि त्याच्यावर तुम्ही काय करू शकता हे सुद्धा आपल्याला कळेल. चला, तर 5ही कार्ड आलेले आहेत. तुम्हाला समजवताना नक्कीच सगळी कार्ड दाखवेन मी मंडळी, तर चिंता करू नये त्या बाबतीत. तर मंडळी, पहिला कार्ड तर हा आलेला आहे. मंडळी, कसं आहे ना, तब्येत म्हटलं ना की तब्येत म्हणजे नुसतं खाणं पिणं येत नाही, किंवा तुम्ही किती वाजता झोपता, किती वाजता उठता, तुम्ही काय व्यायाम करता, तुम्ही काय किती मंत्रजप करता, किती ध्यानस्थ बसता वगैरे, हे एवढंच येत नाही. तर हे सांगू इच्छिते की तब्येत म्हटली का त्याच्यात आपली भावनिक तब्येत पण येते, आपली मानसिक तब्येतसुद्धा येते, म्हणजेच इमोशनल हेल्थ, मेंटल हेल्थसुद्धा येते. तर हा कार्ड पाहता मला खूप स्पष्ट दिसत आहे की तुम्ही बरेच जण तुमच्या भूतकाळातल्या बाबतीत किंवा तुमच्या बाबतीत काहीतरी असं घडलेलं आहे ज्याच्यामुळे की तुम्ही ना तिथेच लक्ष केंद्रित करून आहात, की तुम्ही खूप उदास आहात वगैरे इत्यादी. तुमच्याकडे तुम्ही पुढे जावं, तुम्ही मूव ऑन व्हावं, तुम्ही परत पहिल्यासारखे हसते खेळते व्हावात म्हणून तुमच्याकडे एक संधी पण आहे. तुमच्या ते नजरेत पण आहे की नाही हे ठाऊक नाही, कारण तुमचं लक्षच नाही आहे त्या ठिकाणी. तर म्हणून मी हे सांगितलं मंडळी की तुमच्या भावनांना घेऊन सुद्धा तुमची तब्येत तितकीच महत्त्वाची आहे. तुमच्या भावनांकडे लक्ष द्या मंडळी, हे सांगेन मी. तुमच्याकडे एक संधी आलेली आहे, त्याकडे लक्ष द्या. कदाचित तुम्हाला ठाऊक असेल, ठाऊक नसेल तर जरा इथे तिथे बघा, तुमच्या लक्षात येईल. दुसरा कार्ड पाहता हेच सांगण्यात येत आहे, मी हेच सांगेन मंडळी की ही जी काही संधी आलेली आहे ना ती जपून ठेवायचा प्रयत्न करा, जपून ठेवायचा प्रयत्न कराच. पण हेही सांगेन त्यासोबत की नीट जपून ठेवायचा प्रयत्न करा. कुठे गुंतवणूक असेल, काहीही असेल वगैरे, तर नीट हे करा. म्हणजे तुम्ही समजा आता आता ही जर तब्येतीलाच घेऊन रीडिंग आहे तर एक उदाहरण देणं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स कंपनीज असतात काही वगैरे इत्यादी, तर ते किती खरे आहेत, काय आहेत, ते सगळं नीट बघून, व्यवस्थित बघून त्याच्यात इन्व्हेस्ट करा. घाई करू नका, हे सांगेन मी की व्यवस्थित. आणि तुम्ही दुसरं म्हणजे मला हा कार्ड पाहता खूप जास्त असं एक संदेश येतो आहे ना की तुम्ही जो आजपर्यंत पैसा कमवला आहे,
तुम्ही तर खूप अगदी बारकाईने बघत आहात. पैसा असो, तुम्ही जे काही शिक्षण घेतलेलं असो किंवा अजून अन्य जे इत्यादी कोर्स करून शिक्षण घेतले, तुम्ही खूप बारकाईने बघताय कदाचित, की याचा मी अजून कसा उपयोग करू शकतो, ह्याचा खरंच तसा उपयोग होतो आहे का, जे मला एक जाणवते ते मी सांगते आहे. तर तो प्रकार आहे मंडळी. इथे हा जो तिसरा कार्ड आहे ना, इथे तुम्ही बघताय की हा इथे घोडा जो आहे तो तसाच थांबलेला आहे, तो पुढेच जात नाही, त्याचे पाय बघा. तर आणि नाईट ऑफ पेंटिकल्सची जी ऊर्जा असते ना, ती म्हणजे अत्यंत हळूवार असते. खरं तर पेंटिकल्स हीच ऊर्जा खूप हळू अशी असते, म्हणजे खरं तर ती ठाम असते आणि खूप हळू अशी पुढे जाणारी वगैरे ऊर्जा असते. तर आता ह्याचा संबंध एकूण मी जर तुमच्या तब्येतीशी लावला समजा, तर मी मंडळी हे सांगू इच्छिते की तुम्ही जर तुमच्या तब्येतीला घेऊन कुठे इन्व्हेस्ट करू बघताय, म्हणजे तुम्हाला कुठे जिम वगैरे लावायचं असेल, जे मला इथे आलं इथे 7 ऑफ पेंटिकल्समध्ये, तर पटकन काहीतरी सुधारणा होईल अशी अपेक्षा करू नका. हे आहे कारण इथे घोडा स्तब्ध आहे, तो पुढेही सरकत नाही आहे. वेळ लागू शकतो का, कारण तुम्ही हे कुठल्या प्रकारे घेताय हे पण खूप म्हणतात ना मॅटर करतं. तुम्ही कशा प्रकारे घेता. ठीक आहे, तुम्ही जिम लावलं, तुम्ही काही इत्यादी योगा लावला आहे जरा तब्येतीला बघायला वगैरे, पण तुम्ही ते किती सकारात्मकतेने बघताय हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण इथे तुमच्या भावना सरळ सरळ दिसत आहेत की काय प्रकार आहे. म्हणून म्हटलं मी की हा कार्ड आलेला आहे जो सरळ सांगत आहे की काही गोष्टी हळूहळू पुढे जातील, हळूहळू पुढे जाऊ शकतात. अडथळा हा आहे मंडळी या बाबतीत की तुम्हाला स्वतःला बॅलन्स करायची गरज आहे, म्हणजेच स्वतःला समतोल ठेवायची गरज आहे, तुम्हाला हिलिंगची गरज आहे. कारण जे काही तुमच्या बाबतीत झालं आहे हे त्याच्याशीच निगडीत आहे की इथे अडथळा होतो आहे. त्याच्यामुळे कुठेतरी हे 2 कार्ड्स पण आलेत बघा, जे खूप रिलेटेबल आहेत की तुम्ही नुसते बघत बसलाय वगैरे, तुम्ही निरीक्षण करताय वगैरे, आणि त्याच्यामुळे कुठेतरी हा पुढे जातच नाही, घोडा स्तब्ध झालेला आहे. त्याचं कारण हे आहे की भावनिक दृष्टिकोनातून कुठेतरी तुम्ही अडकून बसलेले आहात मंडळी. कदाचित मनात खूप गोष्टी तुम्ही दडवून ठेवल्या, तुम्हाला हिलिंगची खूप गरज आहे. हे आहे की तुम्हाला खूप ग्राउंडिंगची गरज आहे. ग्राउंडिंग म्हणजे की खूप जास्त तुम्हाला शांत व्हायची गरज आहे, रिलीफ व्हायची गरज आहे. तर हा प्रकारे हिलिंग करा स्वतःची. आणि हिलिंग केलं म्हणजे असं होत नाही की तुमच्यात काहीतरी कमी आहे वगैरे, असं काही नसतं. हिलिंगची गरज सध्या सगळ्यांना असते, मार्गदर्शन करणाऱ्यांनासुद्धा असते, तर त्यात कमीपणा वाटून घेऊ नका. याच्यावरचा सल्ला काय, तोडगा काय, तर तुमच्या मनात जे काही आहे, जे काही दडून बसलेलं आहे, तर तुमच्या अशा लोकांशी बोला, स्पष्ट बोला, हेच तुम्हाला सांगण्यात येत आहे. जर ज्या व्यक्तीमुळे किंवा ज्या परिस्थितीमुळे हे सगळं झालं आहे, ज्याच्यात जर काही कुठल्या व्यक्तीची इन्व्हॉल्वमेंट असेल आणि ती व्यक्ती जर तुमच्या संपर्कात आहे, तर त्यांच्याशी पण स्पष्ट बोला, हेच तुम्हाला सांगण्यात येत आहे मंडळी, की हाच त्याच्यावरचा तोडगा आहे. तेव्हा कुठे जाऊन तुमची तब्येत ना चांगली राहण्यास सुरुवात होईल. कारण भावनिक तब्येतसुद्धा खूप महत्त्वाची आहे, त्याच्यानेसुद्धा इतर विकार होऊ शकतात, हे लक्षात घ्या, हेच सांगेन मी. तर ही रीडिंग तुमच्या एकूण तब्येतीला घेऊन. धन्यवाद.